तर आज आहे मयुरी वहिनीचे डोहाळे जेवण। तर आज मी चक्क डान्स केला आहे। तर तुम्ही व्लॉगला कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा। चला तर सुरुवात करते व्लॉगला। दोघांना पण घ्या लागते असं नाही। दादा तुम्हाला पण घ्या लागते, वहिनी तुम्हाला पण घ्या लागते, दोघांना पण घ्या लागते ना। आकाशात शोभतो इंद्रधनुष्याचा पट्टा, आकाशात शोभतो इंद्रधनुष्याचा पट्टा, योगेश रावांचे नाव घेते पुरे आता थट्टा। हो का? या टाळा सगळं बिझी होते आता। वेलकम आहे सोनाज फॅमिली या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजचा व्लॉग कशाबद्दल आहे तुम्हाला थंबनेल टायटलवरून समजलंच असेल। माझी तयारी झाली आहे, आता आमच्या जाऊबाईची तयारी चालू आहे। तर थोडा वेळ आहेच आम्हाला बाहेर जायला, तर भेटूया थोड्या वेळाने। चिराग, ए बाबा तू मोबाईलच पाहते का? बघू दे तुझी तयारी कशी झाली, बघू दे बघू दे। इकडे इकडे बाबा, दोघे बघू द्या। अरे इकडे या, ए चिराग अद्विक इकडे या, बघू दे तुमची तयारी। तिथे उद्या मोबाईल या, तुमची तयारी दाखवते या। तर हे आमचे नवरदेव आजचे, बघू दे। सरळ राहा, छान छान सरळ, अधू सरळ राहा। तर हे आहे दोघांची तयारी आजची। हे पण तयार आहे बाहेर जायला। थांब इथं बटन निघली का? ठीक आहे, मी लावून देईल। तर हे कसे दिसत आहे आमचे बाळ, नक्की कमेंटमध्ये सांगाल। हां छान छान, तू थोडासा पाय वरती केला नंतर व्यवस्थित। तर ही झाली माझी तयारी आणि ही आमच्या जाऊबाईची तयारी। सांगा दोघीतून कोण चांगलं दिसत आहे? आम्ही दोघी पण छान दिसत आहोत लाईट मध्ये। आम्ही दोघी पण छान दिसत आहोत। झालं सगळं घेतलं? ठीक आहे। हो आरामात 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 आरामात। तर इथं आम्हा तिघींची पण तयारी झाली आहे आणि आम्ही जात आहोत दादांच्या घरी। तर आता आम्ही दादांच्या घरी पोहोचलोच आहे, आलो आम्ही। रेडी आहे सगळे, तयारी मस्त। हो मस्त दिसत आहे, एक नंबर। या सगळी तयारी झालीच आहे वाटते। बसा ना बसा ना आतमध्ये बसा। अदू अब येऊ थोड्या वेळानं काम आहे। अधिक साइड लाव बाबा, अधिक साइड लाव। हेलो तर इथं भरत आहो वहिनीची ओटी, कारण सायंकाळ व्हायच्या पहिलेच ओटी भरावी असं म्हणते, म्हणून म्हटलं चला उशीर नको व्हायला म्हणून आम्ही आता वहिनीची ओटी भरून घेत आहोत। तर इथं आम्ही 5 लेडीज वहिनींना पहिलं ऑप्शन करून घेऊ, त्यानंतर 5 जणी मिळून वहिनीची ओटी भरणार आहोत। तर आम्ही आलो तेव्हा वहिनीची पूर्ण तयारी झालीच होती आणि खरं सांगायला गेलं तर आज वहिनी इतक्या सुंदर दिसत होत्या, जणू काही नक्षत्रासारख्याच दिसत होत्या, त्यांना कोणाची नजर लागू नये। त्यानंतर मी भरत आहे वहिनीला, वहिनीचं ऑप्शन करत आहे। तर वहिनी बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहे। असं करून आम्ही 5 लेडीजनी वहिनीची ऑप्शन केले, त्यानंतर आम्ही भरणार आहोत वहिनीची ओटी। ओटी भरण्याचा कार्यक्रम आमच्याकडे 7व्या महिन्यात, तसं सगळ्यांकडे 7व्याच महिन्यात केला जातो। तर आज वहिनी खरंच वहिनी आणि दादांचं आज थाळी जेवणाचा कार्यक्रम आहे, त्याच्यासाठी आम्ही इथं जमजम मस्ती नका करू। हे जेवढं काही तुम्हाला डेकोरेशन दिसत आहे ना, ते सगळं डेकोरेशन वहिनी आणि दादांनी मिळून बनवलं आहे। त्यांनी आपल्या आवडीनुसार जे पाहिजे ते, त्यांना जसं पाहिजे तसं त्यांनी डेकोरेट केलं आहे। याच्यासाठी थोडीशी मदत घेतली, पण त्यांनी स्वतःच्या चॉईसने हे डेकोरेशन केलं आहे, म्हणून थोडंसं खालीवर झालं होतं, म्हणून ते बरोबर करत आहे। डेकोरेशन थोडं खालीवर झालं होतं, त्यानंतर इथं करत आहे बोर्डालेखा ऑप्शन। त्यानंतर आम्ही सगळेजणी मिळून 5 जणी मिळून ओटी भरणार आहोत।
इथं चालू केलं ओटी भरण्याचा कार्यक्रम. सुरुवातीला पहिला आम्ही नवीन कपडा ओटी म्हणून दिला आहे. त्यानंतर तिथं हळद कुंकू वाहिलं आणि मग त्याच्यामध्ये गव्हाची ओटी भरणार आहोत. फळाफुलांनी वहिनीची ओटी अशीच फळाफुलांनी बहरू दे, हेच असं त्याच्या मागचं मागणं आहे. इथं झाली ओटी भरणं. त्यानंतर आता इथं चालू आहे आमच्या आईच्या गप्पा गोष्टी. खूप दिवसांनी मामी मिळाल्या म्हणून आईचं इथं चालू आहे गप्पा गोष्टी. तर आपण कुठं बाहेर आलो तेव्हाच कुठं भेटतो, नाहीतर कसं काय आपण एकमेकांना भेटत पण नाही. हीच ती वेळ आहे जो आपल्या मनातलं काही सांगू शकतो, बोलू शकतो. इथं चालू आहे फोटोशूट. आईबाबांना नमस्कार सुरुवातीलाच केला होता, पण फोटो काढायचा राहून गेला होता. म्हणून दादांनी सजेस्ट केलं की तुम्ही नमस्कार करताना थोडंसं फोटोशूट करून घेऊ. मग इथं चालू आहे त्यांचा फोटोशूट. फोटो सारखेच आहे आपले. दूर दूर राहा तुम्ही, दूर राहा. हो, दूर राहा. इथं चालू आहे गिफ्ट देणे. आम्ही जे काही गिफ्ट आणलं आहे वहिनीला ते देत आहोत. इकडे पाहू. ठीक आहे. तर इथं चालू आहे फोटोशूट. अधूनमधून फोटोशूट घेतच आहे दादा. म्हणून थोडं इथं फोटोशूटसाठी मागं पुढं करायची जबाबदारी वैशूकडे दिली आहे. कारण कुठं काय करायचं तीच पाहत आहे आजच्या कार्यक्रमात. तर या आहे आमच्या गावच्या सगळ्यात लेडीज. त्यांना पण इथं बोलावलं होतं, कारण त्यांच्याशिवाय रंगत नाही कार्यक्रमाला. तर काही आता चालू होणार आहे आपला ओळखा पाहू कोण. म्हणजे आपण तिथं काही ठिकाणी पेढा आणि जिलेबी लपवून ठेवली आहे. तेच आता दादा वहिनी ओळखते की काय हे बघायचं आहे. त्यासाठी इथल्या वस्तू तिथल्या वस्तू इथं ठेवणं चालू आहे. कारण फोटो पण चांगले आले पाहिजे. कारण एवढा कार्यक्रम आपण करतो, एवढी मेहनत करतो, त्यात आपले फोटो चांगले नाही निघले तर आपली सगळी मेहनत वायाच जाते ना. म्हणून म्हटलं फोटो छान आले पाहिजेत ना, तेच या मागचं काय निघलं. टाळ्या वाजवा. जिलेबी काढली. आता दादाची बारी. पहा दादा, व्यवस्थित काढा, विचार करून काढा. हा, लाडू 2 महिन्यानं माहित होईल मग. पूर्ण चालून द्या आमचे मग. आमच्या अदू पा किती खुश आहे. अदू खूप खुश आहे. दुकान बंद आहे आज. कॅन्डल होत्या ना मंदिरी, कॅन्डल कॅन्डल लागते का? माहिती मला केकच आणून ठेवून दिला. पूर्ण ओपन करू. नाही भाऊ दे, जागा होत नाही बाई, जागा होत नाही ना. जागा होत नाही ना. थोडंसं उभा राहा, थोडंसं उभा राहा. बर बस. चिराग.
पद्धतीचे आहे आता कॅन्डल. खाली बसून आहे म्हणून तुम्हाला दिसलं. आहे आहे, आई पण आहे. हॅपी बर्थडे टू. हॅपी बर्थडे. दोघांचंय दोघांचंही नाव घ्या. पोरांची आवड होऊन गेली घ्या. हो का नाही अदू? अबा अदूची जुनी स्टाईल टाकलं तोंडात. हा अदू टाकू नको तोंडात. नाही नाही ते बोत काय चाट पटकन तोंडात टाकून देते. बापू सोय झाली म्हणते का? त्यानंतर मी केलाय डान्स. मी हा डान्स फक्त 2 मिनिटात बसवला आहे, कारण असं काहीच प्लॅन नव्हतं. आयत्या वेळेला मला वाटलं की करावं म्हणून, कारण खूप दिवसाची आवड होतं, पण इतक्यात एवढी बिझी होती की मला प्रॅक्टिसच करायला वेळ मिळाला नाही. आणि ज्या दिवशी मला डोहाळे जेवण होतं त्याच दिवशी मी 2 मिनिटात हा डान्स बघितला आणि जेवढं जमल तसं करण्याचा प्रयत्न केला. मी कोणत्या गाण्यावर डान्स केला नक्की कमेंटमध्ये सांगा. हा होता माझा छोटासा प्रयत्न. मला वाटलं माझ्या थोड्याशा डान्सने वहिनीचा आनंद डबल व्हावा, हाच थोडा माझा प्रयत्न, बाकी काहीच नाही. कारण मी एवढी काही प्रोफेशनल डान्सर नाही आहे, पण जे काय आहे ते आहे, म्हणून मी तर डान्स करण्याचा प्रयत्न केला आहे. तर मी कोणत्या गाण्यावर डान्स केला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला माझा प्रयत्न कसा वाटला ते पण सांगा. नंतर मी वहिनीला विचारलं होतं की तुम्हाला डान्स कसा वाटला, तर त्यांनी म्हटलं तुमच्या डान्सने ते 4 चांद लागले. खरंच लागले की ते पण पहिलं तुम्ही फोटो. अधू नाश्ता आहे ना, नाश्ता घरी नेऊ म्हणा, पहिले खाऊ द्या. त्यानंतर चालू केला फोटोशूट. ज्या कोणत्या ताईंना आम्ही कार्यक्रमाला बोलवलं होतं त्यांचं पण फोटोशूट इथं करून घेतलं. त्यानंतर घेणार आहे उखाणा. मग तर का दोघांना पण घ्यायला लागते असं नाही. नाही नाही दादा तुम्हाला पण घ्या लागते, वहिनी तुम्हाला पण घ्या लागते, दोघांना पण घ्या लागते. हा चिटिंग नाही, तुम्ही पाठ नाही करून ठेवलं का? घ्या वहिनी घ्या. नाश्ता यायला वाटते, नाश्ता यायला वाटते. मोठ्याचा मन चालू हो का नाही जी. घ्या अदू, भूक लागलीच असेल तुला. अदू एकच घे अदू. काऊन रे चिरा बरं नाही का रे? चेहरा पाडून दवाखाना म्हणलं का नाही म्हणते, बरं लागतं म्हणते. हो पाहते डिसाईड का होते उकाना तर उकाना. आकाशात शोभतो इंद्रधनुष्याचा पट्टा. आकाशात शोभतो इंद्रधनुष्याचा पट्टा. योगेश रावांचे नाव घेते पुरे आता थट्टा. हो का? या टाळ्या सगळं बिझी होते आता. छान छान छान. इथं इतकी सुंदर रांगोळी काढली होती की खूपच सुंदर, मला तर खूप आवडली. इथे लिहिले आहे मयुरीचे डोहाळे. हेट मधल्या थोडी जाणार. बरं खाण्या कोणती लाजा बरं मी दाखवून बरं मी दाखवून खातो का नाही. होणाऱ्या आत्याबाई पाहणं किती कामात बिझी आहे. मग रास लागते म्हणे कोण करण. आत्याबाई नाही करण तर कोण करणार मग. होणाऱ्या आई थकल्या असेल आता. थकल्या ना, पूर्ण थकल्या. होणाऱ्या आजीबाई सगळ्या मावश्या पडाल्या. कॅमेरा पण पडाल्या. आम्ही अशा पद्धतीने आपला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम झालाय. त्यानंतर मी आणि चिरागने
मस्त फुगे जमा केले आणि निघालोय घरी. तर वैशूचा आज इथं मुक्काम आहे. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.